अथ एकादश कला प्रारंभ. तत्त्वं पदार्थ ऐक्य निरूपण. तत्त्वं पदार्थ ऐक्य निरूपण. 150वा पान, 199वा प्रश्न. तत्पद से क्या है? सामवेद की छांदोग्य उपनिषद के 6ठ प्रपाठ का विषय श्वेत केतु नाम पुत्र के प्रति तिसके पिता उद्दालक मुनि ने उपदेश किए. तत्त्वमसि महावाक्य का जो प्रथम पद सो तत्पद है. हे तुम्ही तत्पद कुठून घेतला हो? तत्त्वम पदार्थ ऐक्य निरूपण म्हणाले ना. मग हे तत्पद सो क्या आहे, कुठून घेतलं तुम्ही, काय आहे म्हटल्यानंतर ते सांगत आहेत. सामवेद मधला छांदोग्य उपनिषद मधील 6व्या अध्यायामध्ये काय श्वेतकेतूला त्यांचे वडील उद्दालक मुनींनी उपदेश करताना, हे श्वेतकेतो तत्त्वमसि म्हणजे काय, तो तू आहे असं सांगितले. आता ते तत्त्वमसि आपल्या लोगोमध्ये पण आहे की नाही? लोगोमध्ये 4 वाक्य आहेत. तत्त्वमसि काय हो? प्रज्ञान ब्रह्मास्मी, अजून अयमात्मा, असे 4 आहेत ना. आता पहा, तिथे तत्त्वमसि मध्ये तत्पद आहे असं सांगितले. तत्त्वमसीवर 159वा टिप्पणी. तिथंच बाजूला आहे पहा 149. इस तत्त्वमसि की न्याही. हे तत्त्वमसि जो आहे ना, एकूण 4 महावाक्य आहेत. महावाक्य कशाला म्हणायचं? महावाक्य कशाला म्हणायचं जगदंबे साहेब? महावाक्य कशाला म्हणायचं? गुरुने जे उपदेश, गुरुचा जो उपदेश होतो, जीव आणि ब्रह्माचा एकत्व सांगणारा जो वाक्य आहे त्याला महावाक्य म्हणतात. फक्त जीवाची व्याख्या करणारा किंवा फक्त ईश्वराची व्याख्या करणाऱ्याला कुठलं वाक्य म्हणतात? अवांतर वाक्य म्हणतात. अवांतर वाक्य महावाक्य. तर इथे ते 4 जे महावाक्य आहेत ना, 4 वेदाच्या 4 उपनिषद मध्ये आलेले वाक्य आहेत ते. तर हे जे तत्त्वमसि कुठून आलं आता सांगितलं त्यांनी, सामवेद. सामवेद मध्ये छांदोग्य उपनिषद मध्ये आलेलं आहे. कळालं? आता हे तत्त्वमसि काय? उपदेश पर वाक्य आहे. उपदेश म्हणजे काय? तो तू आहे असं सांगत आहेत ना, उपदेश करतात या वाक्यामध्ये. पुढं सांगतात पहा, प्रज्ञानम ब्रह्म यह ऋग्वेद का महावाक्य है. ऋग्वेद मध्ये आलेलं आहे. मग हे काय? हे मननपर वाक्य आहे. प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे ब्रह्म कसं आहे? प्रकर्षेण ज्ञानम, नेहमी ज्ञान स्वरूप जो आहे तो ब्रह्म आहे. मग हे काय? मनन करायचं आहे. मी कसं आहे? मी ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. हे मनन रूप काय महावाक्य. तिसरं पहा, अहम ब्रह्मास्मि यह यजुर्वेद का महावाक्य है. अहम ब्रह्म अस्मि, मीच ब्रह्म आहे. हे कसं आहे वाक्य? निदिध्यासन, मनन नंतरच आहे. ते मनन काय, श्रवण काय, मनन काय, निदिध्यासन काय, विचारसागरमध्ये येतो डिटेलमध्ये. तिकडे पाहूया. इथं नाही पाहिजे, इथं पाहत बसलं की मग उशीर होतो. निदिध्यासन. अयमात्मा ब्रह्म यह अथर्वण वेद का महावाक्य है. हे सुद्धा मनन मानपा. अयम आत्मा ब्रह्मा. आत्माच ब्रह्म आहे. सर्वं खल्विदं ब्रह्म, हे पण महावाक्यच आहे. महावाक्य म्हणजे हे फक्त 4च नव्हे, जिथे जिथे तूच ब्रह्म आहे. जीवाचा आणि शिवाचा एकत्व बोधन करणारा जो मराठी वाक्य असो, इंग्लिश असो, हिंदी असो, कुठल्याही भाषेत असो, ते महावाक्यच आहे. परंतु इथे वेदामध्ये या 4 प्रसंगी आलेला आहे, तिथून सुरू झालेले उपदेश, म्हणून यांना वेदातील महावाक्य म्हणतात. पुढे पहा, जो तत्पद का वाच्य अर्थ ईश्वर है और लक्ष्य अर्थ शुद्ध ब्रह्म है,
सोई ऊपर लिखे 3 महावाक्यगत ब्रह्म शब्द का वाच्यार्थ और लक्ष्यार्थ है. वर जे तत् आले ना, वर तत्त्वमसी मध्ये किंवा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म मध्ये ब्रह्म, तत्त्वमसी मध्ये तत्, अहम ब्रह्मास्मी मध्ये ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म मध्ये ब्रह्म, हे जे वर जे तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आहे आणि लक्ष्यार्थ शुद्ध ब्रह्म आहे. सोई ऊपर लिखे 3 महावाक्यगत ब्रह्म शब्द का वाच्यार्थ और लक्ष्यार्थ है. म्हणजे त्या 3 महावाक्यामध्ये ब्रह्म ब्रह्म आलेला आहे, तोच तत्त्वमसी मधला तत्चा काय लक्ष्यार्थ आहे. वाच्यार्थ काय ईश्वर आहे. कळलं का भाई? कळलं? 3 महावाक्यामध्ये ब्रह्म आले, एका महावाक्यामध्ये तत् आले, तर ते तत्चा वाच्यार्थ ईश्वर आहे, तत्चा लक्ष्यार्थ ब्रह्म आहे. तेच ब्रह्म ह्या उरलेल्या 3 मध्ये सुद्धा आहे. जो त्वम पद का वाच्यार्थ जीव है और लक्ष्यार्थ कूटस्थ साक्षी है, सोई उक्त 3 महावाक्यगत प्रज्ञानम अहम अयम पद सहित आत्मा, इन 3 पद का वाच्यार्थ और लक्ष्यार्थ है. काय म्हणाले? त्या महावाक्यामध्ये त्वम, पहिल्या तत्त्वमसीमध्ये त्वम आला, दुसऱ्यामध्ये काय प्रज्ञानम आला, तिसऱ्यामध्ये अहम आला, चौथ्यामध्ये अयम आला. हे चारीचा लक्ष्यार्थ कोण आहे? आत्मा. और सारे तत्त्वमसी वाक्य का जो जीव ब्रह्म का एकता रूप अर्थ है, सोई उक्त 3 महावाक्य का अर्थ है. म्हणजे तत्त्वमसी मध्ये जे सांगितलेलं आहे तेच उरलेल्या 3 मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? जीव आणि ब्रह्माचं एकत्व. याचं विस्तारपणे विचारसागर 433 हेडिंग पासून 449, म्हणजे जवळजवळ 15 हेडिंग, 15-16 हेडिंग जे आहे हे काय हो, विचारसागर 433 अंक पासून 449 अंक पर्यंत याचा विचार झाले. पुढे पहा, त्वम पद सो क्या है. 252 इथून जरा सूक्ष्म जातो गाडी. त्वम पद सो क्या है. इसी ही तत्त्वमसी महावाक्य का दूसरा पद सो त्वम पद है. अगोदर त्यांनी तत्पद सांगितले आतापर्यंत, आता तत्त्वमसी मधला दुसरा त्वम पद सांगितलं. काय? इसी ही तत्त्वमसी महावाक्य का दूसरा पद जो सो है त्वम पद है. वाच्यार्थ और लक्ष्यार्थ सो क्या है. हे अजून एकदा लिहून घ्या, ज्यांना लिहून घ्यायचं आहे. विचार सागर पेज नंबर 252, टिप्पणी खाली आहे की नाही, टिप्पणी 439. विचार सागर 252 पेज, टिप्पणी 439 439. त्याच्यामध्ये वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थचा आलेला आहे. वाच्यार्थ और लक्ष्यार्थ सो क्या है. शब्द का हे झालेलं आहे परवा, कुठलं 9वा का कल चालू असताना, 8वा 9वा कल चालू असताना आपण इथे येऊन गेलो एकदा. वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ कशाला म्हणायचं. शब्द का अपने अर्थ के साथी जो संबंध सो शब्द की वृत्ती कही है. शब्दाचा आणि त्या शब्दाचा अर्थाचा म्हणत आहे. शब्दाचा आणि शब्दाचा अर्थाचा जो संबंध त्याला काय म्हणतात, शब्दाची वृत्ती. शब्द आणि वस्तू नव्हे, शब्द आणि शब्दाचा अर्थाचा जो संबंध आहे त्याला काय म्हणतात, शब्द की वृत्ती. म्हणजे काय, घट म्हणलो आपण. घट म्हणल्यानंतर काय ज्ञान झाला, गोलाकार असणारा, हो की नाही, तो घट असतो, हे अर्थ झाला. सो वृत्ति 2 प्रकार की है, एक शक्ति वृत्ति, दूसरी लक्षणा वृत्ति. शब्द विषय अर्थ के ज्ञान करने का सामर्थ्य रूप जो शब्द का अर्थ के साथी साक्षात संबंध सो शब्द की शक्ती वृत्ती है. म्हणजे साखर म्हटल्यानंतर डोक्यात काय आलं, गोड, क्रिस्टल,
वाईट, आलं की नाही? हे जे त्या शब्दामध्ये त्या साखरेचा ज्ञान उत्पन्न करण्याचा जो सामर्थ्य आहे, त्या शब्दाचा आणि त्या शब्दाचा अर्थाचा जो डिरेक्ट संबंध आहे ना, त्याला काय म्हणतात? शब्दाची शक्तिवृत्ती. कळलं का हो? कळलं? शब्दामध्ये जो सामर्थ्य आहे वस्तू कळवण्याचा, तर ते सामर्थ्य आणि तो शब्द या दोघांचा जो संबंध आहे त्याला काय म्हणतात? शक्तिवृत्ती. पुढे, शक्तिवृत्ति से जाने हुए अर्थ द्वारा जो शब्द का अर्थ के साथ ही परंपरा रूप संबंध है, सो शब्द की लक्षणावृत्ती आहे. म्हणजे काय म्हणतात? अगोदर काय म्हणले? शब्द आणि शब्दाचा अर्थ दोघांनाचा संबंधाला शक्तिवृत्ती म्हणाले. आता काय म्हणताय? शक्तिवृत्तीने जे काही जाणलेलं आहे त्याच्या अर्थाद्वारा शब्द का अर्थ के साथ म्हणजे वस्तूसोबत जे संबंध येतो परंपराने, त्याला काय म्हणतात? शब्द की लक्षणावृत्ती. म्हणजे इथं काय आहे? आता काल उदाहरण दिलं होतं ना मी, कोणाचं उदाहरण देऊ? त्यांचंच उदाहरण देऊ काय? पण त्यांचं एकच माहिती आहे. जगदंबे साहेबांचं घर कुठं आहे? मी म्हटलं शंकरनगर चौकात आहे. शंकरनगर चौकात घर असू शकतो का? चौकात जर घर असलं असतं तर गाड्या जाणार कसं? चौक म्हणजे काय? जिथे चार रस्ता एकत्र येतात त्याला चौक म्हणतात. बरोबर की नाही? हो की नाही? मग आता ते त्यांचं घर चौकात आहे, शंकरनगर चौकात आहे म्हटल्यानंतर शंकरनगर चौक हे शब्द आहे. शंकरनगर चौकाचा अर्थ काय? ते चार रस्ते आणि तो. हो की नाही? हो की नाही? मग याला काय म्हणतात? शक्तिवृत्ती. या शक्तिवृत्तीने त्यांचं घरचं ज्ञान झालं का? नाही. परंपरा, आता काय? त्या नगराजवळ असणाऱ्या घरामधला एक घर यांचा आहे. हो की नाही? म्हणजे त्या शक्तिवृत्तीचा परंपरा संबंधाने जो होतो त्याला काय म्हणतात? लक्षणावृत्ती. कळलं? 3 में याच्यामध्ये शक्तिवृत्ती करी जो अर्थ जानिये सो शब्द का वाच्यार्थ है. म्हणजे काय? फक्त शक्तिवृत्तीने जो जाणतो आपण, साखर म्हणल्या साखरेचं जे आपल्याला काय होतो? अर्थ म्हणजे वस्तूचा जो ज्ञान होतो त्याला काय म्हणायचं? वाच्यार्थ. त्या शब्दाचा वाच्यार्थ आहे. ताहिको शक्यार्थ, मुख्यार्थ, अभिधेयार्थ. अभिधेयार्थ हे नैयायिकवाले म्हणतात. न्यायामध्ये अभिधेयार्थ असा शब्द येतो. आणि अन्यत्र वगैरे इथे वाच्यार्थ, शक्यार्थ, मुख्यार्थ सगळे पर्याय शब्द आहेत. लक्षणावृत्ती करी जो अर्थ जानिये सो शब्द का लक्षार्थ कहिये. आता जे उदाहरण दिलं आपण, जगदंब्यांचं घर कुठं आहे? शंकरनगर चौकात म्हटल्यानंतर शंकरनगर चौकात घर राहू शकत नाही. मग काय? त्या चौकाचा संबंधित जवळ असणारा जो नगर आहे ते घेतलो आपण. म्हणजे परंपराने. लक्षणावृत्ती काय आहे? परंपराने जाणलं जातो. लक्षणावृत्तीने जो अर्थ म्हणजे वस्तूचा ज्ञान होतो त्याला काय म्हणतात? लक्षार्थ. वाच्यार्थ, लक्षार्थ कळालं ना? सोप्या भाषेत डायरेक्ट, इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे अर्थ, उगी सोप्या भाषेत आपल्याला कळण्यासाठी. लक्षार्थ म्हणजे इनडायरेक्ट. आता 202 प्रश्न. लक्षणावृत्ती कितने प्रकार की है? लक्षणावृत्ती किती प्रकारचं आहे? उत्तर, जहत, अजहत, भाग त्याग के भेद ते लक्षणावृत्ती 3 प्रकार की है. खूप सुंदर आहे. खूप छान रित्या समजवतात. म्हणजे लक्षणा किती प्रकारचे आहेत? लक्षण वेगळं, लक्षणा वेगळे.
लक्षण म्हणजे काय? हे पहा, नेहमी हे जे शास्त्र आहे ना, लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी नाही कथन मात्रेन, फक्त बोलल्याने वस्तूची सिद्धी होत नाही. आकाश पुष्प पाहिलं का तुम्ही? पाहिलं का? वंध्यापुत्र पाहिलं का तुम्ही? पाहू शकतो का? मी काल वंध्यापुत्राच्या लग्नाला गेलो होतो. शक्य आहे का हो? नाही ना. म्हणजे नुसतं बोलल्याने सिद्ध होत नाही. त्याला काय पाहिजे? लक्षण आणि प्रमाण पाहिजे. आता कुणीतरी तिथून चौकातून आला एकटा माणूस, काय अहो चौकात खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे म्हणला. तो आंधळा आहे आणि बाहेर आहे. चालेल, बरोबर आहे का? ऐकाल का तुम्ही? ॲक्सिडेंटचा आवाज तरी आला पाहिजे, डोळ्यांनी पाहिलं तरी असायला पाहिजे. काय म्हणतोय तो? ॲक्सिडेंट झाला म्हणून येऊन सांगितलं तुम्हाला, म्हणाल का तुम्ही? नाही का? प्रमाण नाही आहे त्याच्याकडे. तसं इथे शास्त्रामध्ये नेहमी लक्षण आणि प्रमाण असायला पाहिजे. कुठं सांगितलंय? लक्षण काय? तसं लक्षणचं लक्षण काय? जसं गाईचं लक्षण आपण पाहिलं होतं की नाही? गाईचं लक्षण काय हो? सासनत्वं गौर लक्षणं, हो की नाही? म्हणजे हे गळ्यातलं जे गलकंबल आहे ते अन्य प्राण्यामध्ये कुठंही नाही आहे. या लक्षणचं लक्षण काय? असाधारण धर्म लक्षण. सुलभाताईंचं लक्षण करा म्हटलं तर काय म्हणायचं? काय म्हणायचं? ज्यांच्या अंगावर काळं पांढररूपी शाल आहे. मग ते काय झालं? अन्य कुणावरही नाही आहे, ते असाधारण झालं. साधारण म्हणजे काय? चष्मा घातलेले कोण? सुलभाताई म्हणाले चष्मा 1 2 3 4 5, मी 1 6, मग कोण? हे साधारण धर्म. हा, असाधारण धर्माला काय म्हणतात? लक्षण म्हणतात. कळालं? आणि इथे असाधारण धर्म लक्षण, शक्य संबंधो लक्षणा. लक्षण वेगळा, लक्षणा वेगळा. शक्यार्थाला जो संबंध आहे त्याला काय म्हणतात? लक्षणा. आता सांगितलं ना, चौकात त्यांचं घर राहू शकत नाही, मग त्या शब्दाचा त्या अर्थाचा शक्यार्थ आहे. शक्यार्थाला जो संबंध आहे त्याला काय म्हणतात? लक्षणा. ठीक आहे, पुढे जायचं. एक घेऊ, पुन्हा उद्या रिपीट घेऊ. अजून 8 निमिष आहे. 203 पहा. 3 प्रकार की लक्षणा के लक्षण और उदाहरण कौन से हैं? आता लक्षणाचं लक्षणही सांगा आणि उदाहरण सांगा म्हणत आहे. काय पहा उत्तर? जहाँ संपूर्ण वाच्य अर्थ का त्याग करके वाच्य अर्थ के संबंधी का ग्रहण होवे सो जहत लक्षण आहे. जहत हे पहा संस्कृत शब्द आहे. जहत म्हणजे सोडणे, त्यागणे, त्यागणे. हे काय म्हणत आहेत? जिथं संपूर्ण वाच्यार्थाचा त्याग करून त्या अर्थाचा संबंधीचा ग्रहण केला जातो त्याला काय म्हणतात? जहत लक्षणा. आत्ता केलो ना आपण जगदंबे साहेबांचं घर, ते जहत लक्षणा, हो की नाही? शंकरनगरमध्ये त्यांचं घर आहे. शंकरनगर चौकात त्यांचं, शंकरनगर चौक म्हटलं आपण. जगदंबेचं घर कुठे आहे? शंकरनगर चौक म्हटलं. तर त्या चौकात संभवतो का त्यांचं घर? शंकरनगरमध्येच चौकाजवळ आहे असं समजतो की नाही? मग इथं चौक सोडावं लागेल की नाही? का पकडावं लागेल? हो की नाही? चौकाच्या संबंधी शंकरनगर घ्या आणि चौक सोडा, हो की नाही? म्हणजे इथे जहत लक्षण आहे, सोडायचं. कळलं? काय सोडायचं? वाच्यार्थ. वाच्यार्थ सोडून काय घ्यायचं आहे? त्याच्या संबंधीचा ग्रहण करणे, याला काय म्हणतात? जहत लक्षणा. आता तेच हे शास्त्रीय शब्दात सांगतात. जैसे कोई एक पुरुष ने काबू को पूछा की गाय का बाड़ा कहाँ है. कुणी एक व्यक्ती जो आहे
गाईचा गोठा कुठं आहे म्हणून सांगितलं, विचारला. तब तिसने कहा की गंगा विषय गाय का वाडा है. गायचा गोठा कुठं आहे? गंगा. गंगा म्हणला तो. गायचा गोठा कुठे आहे? गंगा. एवढंच म्हणला तो. म्हटल्यानंतर काय, यहाँ गंगा पद का वाच्यार्थ देव नदी का प्रवाह है. गंगा म्हटल्यानंतर काय हो? वाहणारी देव नदी. वाहणारीच ना का थांबितलेली? वाहणारी देव नदी. तीस विषय गाय का वाडा संभवे नाही. आता त्या वाहत्या पाण्यामध्ये काय हो गायचा गोठा राहू शकतो का? राहू शकतो नाही. याते संपूर्ण वाच्यार्थ जो देव नदी का प्रवाह ताका त्याग करिके. आता काय त्याग केलो आपण? गंगा नदीचा प्रवाह याच्यात घेत नाही. तिसके संबंधी तीर का ग्रहण आहे. म्हणजे गंग्याचे किनारी आहे ते काय? गाईचा गोठा. त्याला काय म्हणतात? जहत लक्षणा. कळलं का? अवघड आहे का? नाही ना. पुढे जायचं का? जहां वाच्यार्थ का त्याग न करिके तिसके संबंधी का ग्रहण होवे सो अजत लक्षण आहे. म्हणजे काय, इथं वाच्यार्थ त्यागत नाही, परंतु त्याला घेऊन त्याच्या संबंधीचा पण ग्रहण करतात. याला काय म्हणतात? अजहत. अजहत म्हणजे त्याग न करणे. जहत म्हणजे त्यागणे, अजहत म्हणजे न त्यागणे. हा नाही, हे तो बसत नाही आता. तो नाही बसणार आता. आता उदाहरण देतात ना इथे पहा. तहा शोण पद, जैसे किसी ने कहा शोण दौड़ता है. म्हणजे काय? लाल धावत आहे. कोण धावत आहे म्हणलं? रेस चालला होता, हॉर्स रेस. कोण समोर आहे? लाल धावत आहे म्हणलं. हो की नाही? मग लाल धावत आहे म्हणल्यावर लाल धावू शकतो का? तहा शोण पद का वाच्यार्थ जो लाल रंग है तिस विषय दौड़ने संभव नहीं. याते लाल रंग वाला घोड़ा दौड़ रहा है. ऐसे वाच्यार्थ का त्याग न करके तिसके संबंधी घोड़े रूप अधिक अर्थ का ग्रहण होवे है. कळलं का? हो की नाही? कळलं? परत जायचं पुढे? नाही, पुढे जायचं का? उद्या. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज